अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग, नियंत्रण रेषेजवळ भारताकडून अनेक ठिकाणी ब्लॅकआउट, बारामुल्ला जिल्ह्यात संशयित ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम, जैसलमेरमध्ये 10 मिनिटात 6 स्फोट, जम्मूच्या नागरोटामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती, शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, रात्री ड्रोन गोळीबार किंवा तोफ गोळ्यांचा कोणताही हल्ला नाही. शस्त्रसंधीनंतर अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य, आजची सकाळ शांततेत. पंजाबच्या अमृतसरमधील शैक्षणिक संस्था आजही बंद, पंजाबमधील परीक्षा रद्द करण्याचे आदेश, भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानवर भारताचे निर्बंध कायम, सिंधू पाणी करारावरील स्थगिती, व्यापारी, राजकीय आणि आर्थिक निर्बंधांमध्येही बदल नाही, उद्या फक्त शस्त्रसंधी संदर्भातच चर्चा होणार. यापुढील पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार. शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीनही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक, ॲक्ट ऑफ वॉर अंतर्गत उत्तर देण्याचा निर्णय. युद्ध हा भारताकडून पर्याय नव्हता, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारताचं नुकसान झालंय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा. अघोषित युद्धाच्या या काळात पाकिस्तान विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीनं देशासोबत उभं राहणं गरजेचं, छगन भुजबळांची सोशल मीडियावर पोस्ट. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक, नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पुतळ्याचं अनावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.